problem. The next is Ashish. हॅलो, तर माझं नाव आशिष. मी 2015 पासून हॅम्बर्ग मध्ये आहे. आय एम आशिष अँड आय एम सिन्स 2015 इन हॅम्बर्ग. माझं शिक्षण इंग्लिश मध्ये झालंय. आय एम एज्युकेटेड इन इंग्लिश, बट माय मदर टंग इज मराठी. तर अँड नाव सिन्स माय डॉटर इज 3 year old, आय वुड लाईक टू हॅव हर द एक्सपिरियन्स ऑफ लर्निंग मराठी, म्हणून मी इथे आहे. सो अँड आणि मी हॅम्बर्ग मराठी परिवारचा सदस्य आहे. आणि मग जस्ट लाईक हॅनोवर मराठीज, वी हॅव सिमिलर काइंड ऑफ ऑर्गनायझेशन इन हॅम्बर्ग विच इज कॉल्ड हॅम्बर्ग मराठी परिवार. सो इट्स लाईक हॅम्बर्ग मराठी फॅमिली. अँड सो we are working hand in hand. So I was there for the Diwali event at Hanover, and we plan to, whenever there are events, we plan to meet. So I am really excited about the Marathi school. Yeah, thank you, Ashish. So next I can see in my list Konstantin. तुम्हाला भेटून छान वाटले. मी Konstantin. Oh, nice. I have a Marathi girlfriend, and it's been 2 years, so it's about time I learned some Marathi properly. I've been living in Germany since 1995, and I look forward to learning with you. Perfect. Yeah, thank you, Konstantin. Next I can see Harish in my list. माझं नाव हरीश चौगुले आहे. माझं पण शिक्षण मराठीतच झालेलं आहे सगळं मोस्टली, आणि त्याच्यामुळे मला मराठी खूप आवडते, बोलायला, वागायला आणि लिहिण्यासाठी वगैरे. आणि माझ्या मुलीला पण खूप आवड आहे. ती मुळाक्षर पण शिकले स्वतःहून, काही शिकले, ते नाव वगैरे लिहिते स्वतः थोडं बहुत. म्हणून इंग्लिश ओके. मला इंग्लिश मध्ये सांगायचं का अजून आता? Yes, because Konstantin, right? Okay. Myself Harish Chougule. I learned my education in Marathi. Then I am living in Germany since last 19 years, even though I don't know German language. Yeah, and also my daughter likes to learn Marathi because she is like interested more to learn more languages. So it is a good opportunity, and thanks for initiating this online education. Thank you. Thank you, Harish. Next, I can see Jayesh. Jayesh, you're on mute if you're talking. नमस्कार. बोला. नमस्कार, मी जयेश शिवप्रसाद शुक्ला. मी मूळचा पुण्याचा आहे, आणि सगळ्यांना आज गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी हॅनोव्हरमध्ये 2022 पासून आहे. मला आता 4 वर्ष होतील इथे जर्मनीत येऊन. आणि हा जो नवीन आपण उपक्रम सुरू केला आहे की ज्यामध्ये आपण मुलांना मराठीची ओळख करून देणार आहोत, हा अत्यंत स्तुत्य आणि चांगला असा उपक्रम आहे. आणि मी देखील माझ्याकडून जे काही मला योगदान करता येईल तो करण्याचा कायम प्रयत्न करेन. आणि सो लाईक आता इंग्लिशमध्ये बोलतो की आय एम जयेश शुक्ला, आय एम फ्रॉम पुणे, आय एम इन हॅनोवर सिन्स 4 years नाव. आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर, and I would like to participate in this Marathi school, and I would like to donate whatever little knowledge of Marathi I have. Thank you so much. Thank you, Jayesh. So next I can see Madhuri in the list. Hello, me start करतो. So I'm the other Deepak, and I'm living in Germany since 2019. I am a software engineer as well, and I really like the upakram that we have started here. खूप अच्छा. Madhuri. Hello, my name is Madhuri Patil. Actually Katkar now. So I'm from Dhule, and I have also done my primary school in Marathi medium, and I love Marathi. So I want to teach my son Ansh Katkar Marathi. Actually he can speak Marathi, but I want him to learn how to read and write in Marathi as well. So I really like this program. Thank you.
Okay, thanks, Deepak and Madhuri. Next, Mahesh. हाय हॅलो एव्हरीवन. माझं नाव महेश वीर. माझं पण पूर्ण शिक्षण मराठी मीडियम मध्येच झालेलं आहे. मी जर्मनीमध्ये नवीन आहे. 5-6 महिने झालं मला येऊन इथे. आणि जो पण तुम्ही उपक्रम चालू केलेला आहे तो खूपच स्तुत्य आहे ऍक्च्युली. तुम्ही मागे एक न्यूज वाचली असाल, नॉर्थ कॅरोलिना अमेरिकेमध्ये एक मराठी शाळा चालू झाली. तर ते जे चालू केलेला जो एक मेंबर होता त्यात माझा एक मित्र आहे अक्षय देशपांडे. मी नॉर्थ कॅरोलिना तिथे बरंचसं राहिलेलो आहे. तर तेव्हा हे डिस्कशन कुठेतरी सुरुवातीला होतं की आपण मुलांसाठी शाळा चालू करू वगैरे. तर आता तो जो चालू केलेल्या मेंबर पैकी एक माझा क्लासमेट आहे 11-12चा. तर त्याने तिथे शाळाच चालू केलेली आहे. तर ते त्याच धर्तीवरती मला इथे हे खूप चांगलं वाटलं की आपण पण एक तसं काहीतरी चालू करतोय. आणि हॅव्हिंग सेड दॅट मला पण कॉन्ट्रीब्युट करायला आवडेल कशा पण पद्धतीने. मुलांचे कुठले क्लास घ्यायचे असतील किंवा त्यांना वाचनाची आवड लावायची असतील किंवा कुठले पुस्तकं काही सजेस्ट करायचे असतील किंवा जे पण काही करता येतील ते करायचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. माझी मुलगी जुई ती आता इंडियातूनच आल्यामुळे तिचं मराठी त्या मानानं चांगलं आहे आणि त्यामुळं ते पण कुठेतरी मुलांसोबत बसून ते पण थोडंसं कॉन्ट्रीब्युट करू शकते. तिला मराठी लिहिता वाचता ऑलरेडी चांगलं येतं. हाय, दिस इज महेश here. I'm new in Germany and my entire education was in Marathi medium. We are new in Germany, like only 6 months old, and we really like to contribute whichever way possible in this particular upkram. She's my daughter. She knows how to write and speak in Marathi. So yeah, we would like to contribute as much as possible and really looking forward for these classes and really appreciate and for this particular initiative, maybe Sangram, Vishal or whoever the teams in the background was working for it, really appreciate it and looking forward for a fruitful discussion henceforth. Thank you so much. Thank you, Mahesh. Yeah. Priyal, you want to talk? Yeah. हॅलो. नमस्कार, मी प्रिया विशाल पाटील आहे. मी विशाल पाटील आणि कीर्ती पाटीलची मुलगी आहे. म्हणजे मी जर्मनीमध्ये 2013 पासून आहे इथं आणि माझं शिक्षण इंटरनॅशनल स्कूलमध्ये पण झालंय आणि आता जर्मन शाळेमध्ये पण आहे. आणि माझ्या मम्मीने ऍक्च्युली लहानपणीपासूनच मला शिकवलं की मराठी म्हणजे ते अक्षर शिकवले. त्याच्यामुळे मला वाचता पण येतं, जास्त लिहिता नाही येत पण वाचता तरी येतं. आणि मला आता 6 भाषा बोलता येतात. So hello everyone, my name is Priya Vishal Patil and I'm the daughter of Vishal Patil and Kirti Patil, and I've been living here since 2013. I've been to an international school and my current education is at a German school, and my mom has taught me how to read Marathi and like the alphabet since a very young age, and yeah, I look forward to the course that we've started. Okay, thanks Priya. Yeah, so next Saki, now your turn. नमस्कार, मी सखी. माझं पूर्ण नाव सकीना वागदरीकर. हा माझा मुलगा नील, त्याचं नाव नील जयचंदर. आणि माझं हजबंड जय, तो आता ट्रॅव्हल करतो आहे त्याच्यामुळे तो जॉईन नाही होऊ शकला. तर तो तमिळनाडूमधून आलेला आहे आणि नीलचा जन्म जर्मनीत झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही घरामध्ये इंग्रजी बोलतो, पण मी नीलशी लहानपणापासून भरपूर मराठी बोलले. पण तो शाळेत गेला त्याच्यानंतर त्याचं इंग्लिश आणि जर्मनवरती जास्त कमांड आलं आणि मराठी मागे पडलं. पण मी त्यांना, नीलला आणि जयला दोघांनाही मराठी शिकवायचा प्रयत्न केला. त्यांना अल्फाबेट्सची ओळख करून द्यायचा प्रयत्न केला. मी माझी एक वही सुद्धा मेंटेन केली. मी स्वतः पण तमिळ अल्फाबेट्स वगैरे शिकले, पुस्तक घेऊन मी शिकले. आणि मी जर्मनीमध्ये 2004 पासून आहे. नीलचा जन्म जर्मनीत झालेला आहे आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती की त्या नीलला आणि बऱ्याच जणांबरोबर असं मराठी एकत्र शिकावं, कारण इकडे तमिळ स्कूल सुद्धा आहे. सो आता आपण हा उपक्रम सुरू करतोय, त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय आणि आपण तो छान पद्धतीने पार पाडूया. नाव इन इंग्लिश, माय नेम इज सकीना वागदरीकर. माय सन हिअर नील जयचंदर अँड माय हजबंड जय.
my mother tongue is Marathi, and my husband speaks Tamil, so his mother tongue is Tamil, and my son Neil speaks English and German. He is born and brought up in Germany. I'm since 2004 in Germany. I studied my master's in psychology, clinical psychology, and in Germany, in Munich, I did my second master's also in psychology, but in educational and business psychology. And I am working in a senior care home in a Pflegeheim as a psychological consultant. And I am very happy about this activity. It was my wish since long time that we should have some school like how the Tamil and other languages. I think Tamil only, but not other. And this wish is now going to be fulfilled. And looking forward to the school. Thank you so much. Thank you, Sakhi. Next session पासून जय पण हवा. Yes, तो ट्रॅव्हल करतोय त्याला रविवारी असेल. When it is on Sunday, I will ask him to join. Yes, for right. 12. Yeah. Thank you. Next, Sangram. नमस्कार, माझं नाव संग्राम सिंह जाधव. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन मराठी वर्षाच्या शुभेच्छा. सो आमचं हे डिस्कशन खूप चाललं होतं आणि आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आपण हे सुरू करतोय. त्यामुळे एक खूप आनंद आहे, कारण की नुसतं डिस्कशनमध्ये हे गोष्ट राहिली नाही, आता प्रत्यक्षात येते. सो ही खूप चांगली गोष्ट आहे. माझं शिक्षण ही मराठी माध्यमात झालेलं आहे. मी हॅनोवरमध्ये 2017 पासून आहे. So myself, Sangram Singh Jadhav, I am in Hanover since 2017. We've been discussing about this Marathi language and teaching kids Marathi since long, but today I'm happy that we are actually starting it and looking forward to it. Thank you. Yes, thank you, Sangram. Next, I can see Sonal. Yeah, my name is Sonal Yadav. माझं नाव सोनल यादव आहे. ही माझी मुलगी सान्वी यादव. सध्या ती 3rd स्टँडर्ड मध्ये आहे आणि मला तिला मराठी शिकवायचं आहे, कारण तिला काही प्रॉब्लेम आहे. मीन्स आपण कसं सगळे बोलतो तर त्यांचं ळ ते र मध्ये प्रोनाऊन्स करतात, तर हे मला तिला शिकवायचं म्हणून मी आज इथे आहे. आणि मी शोधतच होती की कुठे मला असं अपॉर्च्युनिटी मिळेल, पण आता सध्या मला इथे मिळाली, त्यामुळे थँक्यू सो मच. सोनल, आपण कुठे राहतात? मी हॅम्बर्ग मध्ये राहते. Okay. Yeah, thanks for joining. Little bit English introduction. Yeah, my name is Sonal Yadav. This is my daughter's Sanvi Yadav. She is in 3rd standard, and I want to teach her some Marathi words and all the Marathi grammars and everything. That's why I'm here. Okay, yeah. And I'm from Hamburg. Yeah, thank you so much. Thank you, Sonal. Yeah. So next is Veera. Finally, Veera, you want to talk? I'm Veera Jadhav. I'm the daughter of Sangram Jadhav. I go to the 4th standard and I also want to learn Marathi. Nice. प्रियांश आणि नीलला आणि बाकी सगळ्या मुलांना पण बोलायला सांगायचंय का? नाही. आता आपण छोटेसे गेम्स खेळणार आहोत वीकली. ओके, सो ओव्हर टू यू. Hi Vishal, can I introduce myself now? Anusha. Yeah, Anusha. Yes. Sorry. Reach home. Yes, I did. Thank you very much. So सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि चैत्री नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हेरी हॅपी गुढीपाडवा अँड हिंदू न्यू इयर टू ऑल ऑफ यू. मला असं वाटतं की कदाचित आपण जर्मनीमधले लोक जास्त आतुरतेने वाट बघत असतो वसंत ऋतूची. आय थिंक वी द पीपल इन जर्मनी आर मच मोर इगरली वेटिंग फॉर द स्प्रिंग than probably the people in India for obvious reasons. And माझं नाव अनुषा आनंद वसईकर आहे. मी इथे भौतिकशास्त्र या विषयात माझं उच्च शिक्षण पूर्ण करते आणि मी हॅनोवर इथे स्थायिक आहे. So hi, my name is Anusha Anand Vasaikar and I have been in Hanover since 2024 and I am pursuing my master's in physics.
मला असं वाटतं की हा उपक्रम अतिशय अप्रतिम आहे. मी इथे आहे कारण मला माझ्या भाषेची फार ओढ आहे. म्हणजे माझं जे प्राथमिक शिक्षण आहे किंवा उच्च प्राथमिक शिक्षण आहे ते सगळं इंग्लिशमध्ये झालं, पण घरी मराठी बोलली गेल्यामुळे आणि आजूबाजूचं वातावरण मराठी किंवा महाराष्ट्रीय असल्यामुळे मला फार ओढ आहे माझ्या भाषेची. आणि प्रत्येक उपक्रम जो आपण ह्या ग्रुपमध्ये करतो, मराठी अनवर मंडळात करतो, तो मला घराच्या थोडं जवळ नेतो. म्हणून मला इथे यायची खूपच इच्छा होती, जी आज पूर्ण झाली. सो आय एम हिअर बिकॉज for the love of my language. I think my language brings me closer to my culture, my people, my surroundings, festivals, etc. And every event that I attend from the Hanover Marathi group, it brings me closer to my home. So this is why I'm here. And I look forward to having great sessions with you all. And and I would be very interested. मला हे बघण्याची खूप म्हणजे तेच की इंटरेस्ट आहे मला हे बघण्यात की ज्यांना ळ प्रोनाऊन्स नाही करतायत, जसं सोनल बोलली. आय वुड बी व्हेरी इंटरेस्टेड टू नो हाऊ यू कुड प्रोनाऊन्स दॅट. फॉर एक्झाम्पल, लाईक फॉर अस इंडियन्स और people like non-Germans, we cannot pronounce the German R. So I think it would be similar. But yeah, thank you very much. Dhanyawad. Okay, thanks Anusha. So आता किती एक स्मॉल गेम घेणार आहे, ठीक आहे. दिस इज जस्ट फॉर द बिगिनर्स अँड द किड्स ओनली. ओके, सो मे बी यू कॅन जस्ट स्विच ऑन द कॅमेरा फॉर द किड्स अँड कॉन्स्टंटिन ॲज वेल. या बिगिनर्स नाही. Everybody is there, huh? Okay. मराठीतूनच करू. मराठी स्टार्ट कर. ओके, मी काय सांगते ते ऐका आता. डू व्हॉट आय से. एक छोटा गेम आहे. किती मराठी समजतं? हाऊ मच यू अंडरस्टँड मराठी? टाळ्या वाजवा. तू नको दाखव. सॉरी. ओके, गुड. सो do that. स्माइल. हसा. कळत आहे. हात वर करा. रेज युअर हँड. गुड, वेल. बस एवढंच होत आहे गेस ना. नाही लाल. ओके ओके ओके. अजून एक आहे. तुमच्या जवळपास कुठली लाल रंगाची वस्तू आहे का? शो मी रेड कलर थिंग. लाल म्हणजे कुठला कलर? लाल फ्लावर. Oh yes. Nice. Good. त्यानंतर एखादी गोल वस्तू आहे का? आणि राउंड ऑब्जेक्ट. Is this round? Round object. Well, it's Buttons on the remote. buttons. Okay, I can see. Okay, good. वीरा सापडलं का? आता शेवटचं आहे. पाण्याची बाटली. Constant for you. पाणी. सगळ्या मुलांना सापडली. So बऱ्यापैकी शब्द माहित आहेत सगळ्यांना. बेसिक नॉलेज आहे बऱ्यापैकी सगळ्यांना मराठी. नाईस.
Thank you for the next activity. Over to you, Sangram. Yeah? Actually, अशीच ऍक्टिव्हिटी मी सुद्धा ठरवली होती. सो आय थिंक वी कॅन कंटिन्यू द नेक्स्ट वन. घेऊ शकतात ना मग तुम्ही. This is यू कॅन basic Marathi words बोललो. ओके बेसिक. सो मी तुम्हाला आता एक इंग्लिश शब्द सांगणार आहे प्रत्येकाला आणि मी नाव घेणार. लेट्स से वीरा, कॉन्स्टंटीन, सोनल, आणि तुम्ही मला त्याचा मराठी शब्द मी सांगणार तुम्हाला. तुम्ही मला इंग्लिश शब्द सांगायचा. ओके. सो स्टार्ट विथ वीरा. मांजर. मांजर. वीराला विचारलं तुला ना. ओके ठीक आहे. प्रियांश सांगितलं. ठीक आहे. आता एक रंग विचारतो मी. प्रियांश, मला तो इंग्लिश मध्ये त्या रंग सांग. आता मी मराठीत विचारणार. निळा. ब्लू. गुड. गुड. अंश, तुम्हाला सांगणार आता. Say yes. मी एक तुला सोपा सांगतो. शर्ट. शर्ट दाखव मला. शर्ट दाखव. येस, व्हेरी गुड. नाईस. ड्रेस आहे माझा. मराठी. तुमच्या मुलीचं नाव काय? सान्वी. मुलीचं सान्वी. विचार का? सॉरी सान्वी. ओके, सान्वी. ओके. सान्वी, मी आता एक नंबर सांगतो मी तुम्हाला. तो मला इंग्लिश मध्ये नंबर सांग. ओके. 2. व्हेरी गुड. म्हणजे मराठी मुलांना समजतंय आणि त्याचं इंग्लिश पण तुम्हाला माहिती आहे. नील, ओव्हर टू यू. नीलला आपण एक शब्द सांगूया आता. नील. पुस्तक. बुक. व्हेरी गुड. कोण राहिला आता? आय थिंक सगळे झालेले आहेत. मला व्हिडिओ दिसला नाही. सॉरी अन्विता, मला व्हिडिओ दिसला नाही. अन्विता आणि जुई पण राहिली अजून. हो, पण अन्विता आहे आणि कॉन्स्टंटीन. सो जुई, अन्विता, मी तुला एक रंग सांगतो. तुम्हाला तो कुठला आहे तो सांगायचा. ओके. तुझा रंग आहे हिरवा. ग्रीन. व्हेरी गुड. आता जुईला काय विचारायचं का? जुईच मला क्वेश्चन विचारते आता. ते पण करे. जुई, तू मला सांग आता. गाय म्हणजे कोणता प्राणी? गाय म्हणजे का? व्हेरी गुड. नाईस. Constantine, for you, easy one. So, what is water in Marathi? Pani. Very Yes. good. Very nice. Very nice. Nice. ओवी झोपलेली दिसते आशिष. सो ठीक आहे, आशिष. ओवीला नेक्स्ट टाइम विचारू. Yeah. सो ओव्हर टू यू विशाल. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. विराला बाकी वाटतं ना. मी वीरापासून सुरुवात केलं होतं आपण. वीरापासून सुरुवात केली होती, राईट? ओके. तर एकदम सिमिलर गेम आहे. ओके. मी एक वस्तू उचलून दाखवेल तुम्हाला. ओके. त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. ओके. पण मराठीत सांगायचं. ओके. एक्सेप्ट रिअल अँड प्रियांश. ओके. थांब, तू आधी हे बघ ना, छोटस त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? शेप. आंबा. करेक्ट. याला काय म्हणतात? पुस्तक. परफेक्ट. याला काय म्हणतात? गाडी. शेतीची गाडी. दिसत नाही. बॅकग्राऊंड मुळे ना थोडं ब्लड होतंय ते. राईट. ओके, फाईन.
झेंडा. परफेक्ट. एक पण असं गोष्ट नाहीये. ओके, आणि याला काय म्हणतात? दिसत नाहीये. आता चेंडू. या परफेक्ट. चेंडू. व्हेरी गुड. क्लिअर आहे सगळ्यात. सगळेजण मला वाटतं फॅमिलीमध्ये मराठी बोलत असणार, त्याच्यामुळे बऱ्यापैकी क्लिअर आहे. ऑलमोस्ट जस्ट मोमेंट, हाफ एन आवर झाला आहे तसा, राईट? आपण शिकूया आणि नेक्स्ट टाइम येताना ओके प्रत्येक मुलाने ओके 3 शब्द सांगायचे मराठीत मला. ओके, दरवेळेस सेशनला प्रत्येकाने 3 मराठी शब्द सांगायचे, जेणेकरून आपला शब्दसंग्रह वाढेल सगळ्यांचा. ओके, तर स्वतःचा पण. ओके, आता विशाल एक गोष्ट सांगू का? आता अर्धा तास संपलेला आहे म्हणून, नाहीतर मी पण एक गेम प्लॅन करून आलेले होते. तो म्हणजे आपण जे ABCD असतं इंग्लिशमध्ये, तसं मराठीमध्ये आपण ABCD म्हणजे इंग्रजी ABCD वरून A वरून म्हणजे अ वरून कोणता तरी मराठी शब्द सांगायचा आणि पुढच्या व्यक्तीने ब वरून सांगायचा. ह्या गेमचा मी विचार करून आलेले होते, पण आता वेळ कमी असल्यामुळे वाटल्यास तर आपण पुढच्या वेळेसाठी हा गेम ठेवू शकतो. नाही, आपल्याला नाहीतरी हसत खेळत शिकायचं आहे, राईट? असं नाही की आपण क्लास घेतो. हसत खेळत मुलांना जसं नॉलेज त्या पद्धतीनेच वाढेल, नाही तर आपण हसत खेळत नाही शिकलं तर बोर होतं. बरोबर, क्लासरूम टीचिंग करायचीच नाही आपल्याला. हो. Okay, so Constantine and others, right? As you know, Easter is starting, right? एक सांगायचं राहिलं फक्त. गुढीपाडव्याबद्दल कोण सांगणार आहे का? मे बी जोई सांगू शकते का? गुढीपाडवा आपण का करतो किंवा गुढीपाडव्याबद्दल काही माहिती सांगू शकतेस? कोणीही एक शब्द सांगा, कोणतरी सांगा. प्रत्येक गुढीपाडव्यामध्ये मला माझं फेवरेट खायला भेटतं पुरणपोळी. आणि आपण पूजा करतो गुढीपाडव्याच्या दिवशी. करेक्ट. गुढीची कोणी सांगेल का गुढी आपण का उभी करतो? बरोबर आहे, हॅपी न्यू इयर. नवीन मराठी वर्ष सुरू होतं. अशी मान्यता आहे की ब्रह्मदेवानी आज सृष्टी निर्माण केली होती. आज हे जग क्रिएट केलं होतं ब्रह्मदेवानी. तेव्हापासून हा एक ऑस्पिशियस पवित्र असा सण आपला आहे. विजय गुढी म्हणजे एक विजय पताका सुद्धा आहे किंवा विजयस्तंभ असाही म्हणून एक गुढी उभी केली जाते. आणि आजपासून मराठी नववर्ष सुरू होतं. तो हा आपला एक मोठा सण आहे. थँक्स फॉर एक्सप्लेनिंग संग्राम. ओके, टाइम कन्स्ट्रेंट मुळे तो मी टाळला होता. ओके, नाईस इन्फॉर्मेशन. आणि गुढीपाडव्यामुळेच आपण स्टार्ट केलेला आहे. आजचा शुभ दिवस आहे. नाईस. सो ॲज आय सेड, ईस्टर व्हॅकेशन स्टार्ट होणार आहे, म्हणून या संडे पासून आपण स्टार्ट करणार नाही आहोत. ओके, विल स्टार्ट फ्रॉम 12th of April. Okay. Timing will. Thank you everyone. Constantine, you got it right. We'll start from 12th of April. Yes. धन्यवाद. Okay, closing the session. परत भेटूया. Thank you everyone. Good night. धन्यवाद. शुभरात्री.